हॅलो फ्रेंड, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे क्लास 10 मॅथ 2चं म्हणजे जॉमेट्रीचं चॅप्टर नंबर 5 कोऑर्डिनेट जॉमेट्रीचा प्रॅक्टिस सेट नंबर 5.1। ह्या प्रॅक्टिस सेटमध्ये बघा आपल्याला एक फॉर्म्युला यूज करायचा आहे। कोणता आहे? डिस्टन्स फॉर्म्युला। बघा कसा असतो, जेव्हा आपल्याला काय दिलेले असतील, दोन कोऑर्डिनेट दिलेले असतील। सपोज ए दिलेला आहे x1 y1 आणि बी दिलेला आहे x2 y2। तर काय असेल आपला डिस्टन्स फॉर्म्युला? ए कोऑर्डिनेट ए बी दिले म्हणून ए बी इज इक्वल्स टू अंडर रूट मध्ये x2 मायनस x1 स्क्वेअर म्हणजे x2 मायनस x1 स्क्वेअर प्लस साइन y2 मायनस y2 मायनस y1 स्क्वेअर। असं आपल्याला फॉर्म्युला यूज करून जे बाकीचे एक्झाम्पल आहेत ते सॉल्व करायचे। ठीक आहे, आता हे आपल्याला x1 y1 x2 y2 च्या ठिकाणी काय दिले असतील, व्हॅल्यू दिले असतील, त्या पुट करायचे आणि सिंपली सॉल्व करायचे। ठीक आहे, बघा क्वेश्चन नंबर 1 काय दिलेला आहे। क्वेश्चन नंबर 1, फाइंड द डिस्टन्स बिटवीन ईच ऑफ द फॉलोइंग पेअर ऑफ पॉइंट। ए दिलेला आहे 2,3, बी दिलेला आहे 4,1 दिलेला आहे। आता बघा कसं लिहायचं। सपोज the coordinate of point A are काय करू आपण x1 y1 कंपेयर करू and point B of B are काय करू पॉइंट B चे काय येतील x2 y2। ठीक आहे, मग आता x1 इज इक्वल्स टू काय येईल आपला x1 काय येईल ए चे काय x1 y1 आहे ना म्हणजे x1 2 y1 काय येईल 3 x2 काय येईल b चे 4 आणि y2 येईल 1। नेहमी कोऑर्डिनेट घेताना त्याची जे साइन असते साइन पण सोबत घ्यायची। ठीक आहे, आता काय करायचं आपला जो डिस्टन्स फॉर्म्युला आहे, ठीक आहे, हा डिस्टन्स फॉर्म्युला यूज करायचा बाय डिस्टन्स फॉर्म्युला बाय डिस्टन्स फॉर्म्युला। कोऑर्डिनेट काय दिला ए बी दिला म्हणून ए बी इज इक्वल्स टू अंडर रूट मध्ये काय असतो फॉर्म्युला x2 मायनस x1 स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 स्क्वेअर। ठीक आहे, चला व्हॅल्यू पुट करूया आपण। x2 काय 4 मायनस x1 काय 2 आणि स्क्वेअर दिले म्हणून स्क्वेअर प्लस y2 किती दिले 1 y1 दिले 3 स्क्वेअर। ठीक आहे, सॉल्व करा चला। 4 मायनस 2 आणि स्क्वेअर आहे प्लस 1 मायनस 3, ते एक प्लस आहे एक मायनस आहे, काय होते सबट्रॅक्शन आणि मोठ्या नंबरची साइन म्हणजे 3 मायनस 1 2। पण इथं मोठा नंबर कोणता आहे 3 आणि 3 ला साइन कोणती आहे मायनस, म्हणजेच इथं काही मायनस 2 स्क्वेअर। तर काय येईल 2 चा स्क्वेअर 4 प्लस मायनस 2 चा स्क्वेअर पण काय असतो 4च येत असतो, प्लसच येत असतो। ठीक आहे, मग इथं काय येईल 4 प्लस 4 8। ठीक आहे, मग हे 8 ला कसं लिहू शकतो 8 बाहेर निघते का अंडर रूटच्या, नाही निघत। मग 8 ला असं लिहू शकते का मी 4 2 जा 8। आता हा 4 बाहेर निघू शकतो कसा 2 म्हणजे 2 रूट 2। ठीक आहे, बघा 2 दिलेला आहे पी आणि क्यू चे कोऑर्डिनेट दिलेले आहे। ठीक आहे, सपोज द कोऑर्डिनेट पी आर x1 y1 कंपेयर करूया अँड क्यू आर x2 y2। ठीक आहे, आधी काय करू आपण x1 y1 आणि x2 y2 च्या व्हॅल्यू काढून घेऊया। x1 काय असेल -5 y1 काय असेल 7 x2 काय असेल -1 आणि y2 असेल 3। ठीक आहे, आता काय करायचं यूज आपला कोणता फॉर्म्युला आहे बाय डिस्टन्स फॉर्म्युला। ठीक आहे, आता बघा आपल्याला आधी ए बी दिलेलं होतं, कोऑर्डिनेट ए बी चे दिलेले होते म्हणून आपण ए बी घेतलं होतं, पण आता काय दिलं आहे पी क्यू दिलेलं आहे म्हणून इथं काय घ्यायचं पी क्यू इज इक्वल्स टू स्क्वेअर रूटमध्ये
x2 मायनस x1 स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 स्क्वेअर. प्रत्येक एक्झाम्पलमध्ये लिहायचं जेणेकरून आपलं पण लर्न होऊन जाते आणि समजते पण. x2 काय -1 मायनस x1 काय -5 आणि हा होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 काय 3 मायनस y1 काय 7 आणि स्क्वेअर. ठीक आहे. चला आता सॉल्व करूया. काय येईल -1 मायनस मायनस प्लस 5 स्क्वेअर प्लस इथं काय येईल 3 मायनस 7. एक प्लस आहे एक मायनस आहे, सबट्रॅक्शन होते आणि काय ते मोठ्या नंबरची साईन म्हणजे 7 मायनस 3 4 आणि मोठा नंबर 7 आहे म्हणजे साईन कोणती येईल मायनस स्क्वेअर. आता इथं पण बघा काय येईल एक मायनस आहे एक प्लस आहे, सबट्रॅक्शन होते म्हणजे 5 मायनस 1 4 आणि मोठ्या नंबरची साईन म्हणजे 5 नंबर मोठा आहे आणि 5ला साईन कोणती आहे प्लस म्हणून +4. इथं काही स्क्वेअर प्लस -4 स्क्वेअर. चला 4चा स्क्वेअर काय तो 16 प्लस -4चा स्क्वेअर पण काय तो 16. कधी पण नेगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर पण काय असतो पॉझिटिव्हच येत असतो. ठीक आहे. आता काय 16 + 16 32. ठीक आहे. आता 32 आपल्या स्क्वेअर रूटच्या बाहेर निघू शकतात का नाही. ह्या 32ला असं लिहू शकते का मी 16 × 2 = 32 म्हणजे 16 बाहेर निघते. 16 कशाचा स्क्वेअर आहे 4चा म्हणजे 4 बाहेर आला आणि √2 अंदर. ठीक आहे. म्हणजेच काय डिस्टन्स बिटवीन हेन्स डिस्टन्स बिटवीन पॉइंट P and Q is 4√2. हे तर आपलं आन्सर. ठीक आहे. बघा थर्ड नंबर दिला आहे R 0,3 S 0,5/2. ठीक आहे. बघा सपोज द कोऑर्डिनेट R x1 y1. आरचे कोऑर्डिनेट काय अज्युम केले कंपेअर केले x1 y1 सोबत आणि एसचे कोऑर्डिनेट x2 y2. चला व्हॅल्यू लिहून घेऊया. x1 काय असेल 0 y1 3 x2 0 y2 5/3. ठीक आहे. बायची डिस्टन्स फॉर्म्युला ठीक आहे. आता कशाचे कोऑर्डिनेट दिले आहे आर एसचे म्हणून इथं काय लिहायचं RS = फॉर्म्युला काय असतो आपला x2 - x1 स्क्वेअर प्लस y2 - y1 स्क्वेअर. चला व्हॅल्यू पुट करूया. काय x2 काय आहे 0 मायनस x1 0 0 मायनस 0 स्क्वेअर प्लस स्टेप बाय स्टेप सॉल्व करत जायचं. ठीक आहे. तर y2 काय दिलं आहे 5/2 मायनस y1 काय दिलं आहे 3 स्क्वेअर. ठीक आहे. आता बघा इथं 0 - 0 काय येईल 0च येईल. ती टर्म काय होऊन जाते पूर्ण 0 होऊन जाते. ठीक आहे. पण बघा 0 प्लस हे बघा इथं काय दिलं आहे -3 दिलं आहे म्हणजे आपला काय येईल y1 -3 आणि इथं पण काय येईल हे -3 सॉरी. ठीक आहे. तर हे काय होईल मग 5/2 मायनस +3 स्क्वेअर. ठीक आहे. आता याचं काय करू आपण क्रॉस मल्टिप्लाय करू. काय येईल मग 5 + 3 × 6/2 स्क्वेअर. नंतर काय येईल 5 + 6 11/2 आणि स्क्वेअर आहे. ठीक आहे. आता काय होईल हा स्क्वेअर आणि हे स्क्वेअर रूट काय होते कट होऊन जाईल म्हणजेच काय ते आन्सर आपलं 11/2. डिस्टन्स बिटवीन R and S is 11/2. बघा 4 नंबर दिला आहे L 5,-8 आणि M दिला आहे -7 -3. ठीक आहे. चला कंपेअर करूया. सपोज द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट L आर x1 y1 अँड पॉइंट M आर x2 y2.
ठीक आहे. चला व्हॅल्यू काढूया. x1 काय असेल मग आपला 5, y1 असेल -8, x2 काय असेल -7 आणि y2 असेल -3. ठीक आहे. आता बाय डिस्टन्स फॉर्म्युला काय असतो, कोणते कोऑर्डिनेट दिले आहे LMचे इज इक्वल्स टू x2 मायनस x1 स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 स्क्वेअर. व्हॅल्यू पुट करा. काय असते x2 -7 मायनस x1 काय आहे 5 होल स्क्वेअर प्लस y2 काय आहे -3 मायनस y1 8 सॉरी आणि होल ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. आता बघा काय येईल मग -7 -5 दोन्ही निगेटिव्ह साईन आहेत, म्हणजेच काय होत असते ॲडिशन आणि मोठ्या नंबरची साईन. म्हणजे 7 + 5 12 आणि मोठा नंबर कोणता आहे 7 आणि 7ला मायनस आहे म्हणून -12 स्क्वेअर प्लस काय येईल -3 मायनस मायनस प्लस 8 स्क्वेअर. बघा काय येईल नंतर -12चा स्क्वेअर काय येईल 144 प्लस एक नेगेटिव्ह एक पॉझिटिव्ह सबट्रॅक्शन होते आणि मोठ्या नंबरची साईन म्हणजे 8 - 3 5 स्क्वेअर. हे काय येईल 144. 5चा स्क्वेअर काय येतो 25 आणि 144 प्लस 25 काय येईल 169 आणि 169 कशाचा स्क्वेअर असतो 13चा. म्हणजेच काय येईल आपलं कन्क्ल्युजन डिस्टन्स बिटवीन पॉइंट L and M are 13. ठीक आहे. बघा 5 नंबर काय दिलेलं आहे T -3 6 आणि R चे कोऑर्डिनेट दिले 9 -10. बघा सपोज द कोऑर्डिनेट T आर x1 y1 अँड R x2 y2. त्याला व्हॅल्यू काढूया. x1 काय असेल -3 y1 6 x2 9 R चे कोऑर्डिनेट आणि y2 काय असेल -10 बाय डिस्टन्स फॉर्म्युला. ठीक आहे. क्वेश्चनचे कोऑर्डिनेट दिलेले आहेत टी आरचे दिलेले आहेत म्हणून TR इज इक्वल्स टू स्क्वेअर रूटमध्ये x2 मायनस x1 स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 स्क्वेअर. ठीक आहे. तर x2 किती दिलेलं आहे 9 मायनस x1 दिलेलं आहे -3 स्क्वेअर प्लस y2 दिलेलं आहे -10 मायनस आणि y1 दिलेलं आहे 6 स्क्वेअर. ठीक आहे. तर बघा काय येईल मग 9 मायनस मायनस प्लस 3 स्क्वेअर प्लस हे काय येईल -10 -6 दोन्ही निगेटिव्ह म्हणजेच ॲडिशन होते आणि मोठ्या नंबरची साईन म्हणजेच -16 स्क्वेअर. इथं काय येईल 9 + 3 12 स्क्वेअर प्लस इथं 16 स्क्वेअर. ठीक आहे. आता 12चा स्क्वेअर काय असतो 144 प्लस 16चा स्क्वेअर असतो 256. नेगेटिव्ह नंबरचा पण स्क्वेअर काय असतो ऑलवेज पॉझिटिव्ह. ठीक आहे. आता 144 प्लस 256 काय होते ॲडिशन 400 आणि 400 कशाचा स्क्वेअर असतो 20चा. ठीक आहे. इक्वल टू साईन देत राहायचा म्हणजेच काय येईल कन्क्ल्युजन डिस्टन्स बिटवीन पॉइंट T and R 20. ठीक आहे. बघा 6 नंबरचं दिलेलं आहे डब्ल्यूचे कोऑर्डिनेट दिले आहे -7/2 अँड 4 एक्सचे दिले आहेत 11 4. ठीक आहे. सपोज द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट डब्ल्यू इज x1 y1. हे काय असतील x1 y1 आणि एक्सचे असतील x2 y2. ठीक आहे. त्याला व्हॅल्यू काढूया आपण. x1 काय असेल -7/2 y1 4 x2 11 आणि y2 4.
ठीक आहे. बायोची डिस्टन्स फॉर्म्युला, कशाचे कोऑर्डिनेट दिलेले आहे, wx इज इक्वल्स टू काय असतो डिस्टन्स फॉर्म्युला, x2 मायनस x1 स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 स्क्वेअर. व्हॅल्यू पुट करूया. ठीक आहे. बघा x2 काय दिलं आहे 11 मायनस x1 दिलं आहे -7/2 आणि होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस आहे ना म्हणून प्लस y2 किती दिलं आहे 4 आणि y1 दिलं आहे 4 स्क्वेअर. ठीक आहे. तर बघा 11 इथं मायनस मायनस काय होईल प्लस 7/2 स्क्वेअर प्लस 4 मायनस 4 0 आणि 0चा स्क्वेअर 0. ठीक आहे. आता बघा याला क्रॉस मल्टिप्लाय करूया. काय येईल 11 टू जा 22 प्लस 7/2 आणि स्क्वेअर. 0चं काय होईल का नाही. ठीक आहे. आता 22 प्लस 7 29/2 पण इथं स्क्वेअर रूट आहे आणि इथं काय स्क्वेअर. आता हा स्क्वेअर आणि हे स्क्वेअर रूट काय होत असते कट होऊन जाते म्हणजे आन्सर काय आहे 29/2 म्हणजे जर आपण याचं डिव्हिजन केली तर काय येईल 2 1 2 2 4 8 1 राहिला 2 5 10 हे येऊ शकते. म्हणजेच कन्क्लुजन काय येईल द डिस्टन्स बिटवीन W and X are 14.5. हे आपलं फायनल आन्सर. ठीक आहे. या व्हिडिओमध्ये मी प्रॅक्टिस सेट 5.1चा फक्त क्वेश्चन नंबर 1 घेतलेला आहे. तर व्हिडिओला त्याच्यानंतरच्या क्वेश्चनचे व्हिडिओ पण मी नंतर टाकणारच आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.